राजे, तुम्ही आग्र्याला जाणार? जिजाबाई उद्गारल्या. तो धक्का साऱ्यांनाच बसला होता. महालात मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीर, जिजाबाई आणि राजे हे बसले असता राजांनी ती बातमी अगदी सहजपणे सांगून टाकली. राजे स्मित वदनाने म्हणाले, मासाहेब, त्यात एवढं दचकायला काय झालं? औरंगजेब आता खरेखुरे शहेनशाह झाले आहेत. संभाजीराजे 6000 मनसबदार बनले आहेत. आम्हीही फरमानाच्या कृपेला पात्र झालो आहो. बादशहांनी प्रसन्न होऊन आम्हाला बोलावलं, त्यात आनंद मानायला नको का? नाही त्यावेळेला तुम्हाला थट्टा सुचते. जिजाबाईने दटावले. राजे या बोलांनी गंभीर बनले. राजांनी मन उघडे केले. मासाहेब, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आम्ही विसरलो नाही. त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला. आज आहो या परिस्थितीत आम्ही कितीही दिवस राहिलो तरी ते स्वप्न हाताशी यायचं नाही. उलट या संधीचा आम्ही फायदा घ्यायचा ठरवला आहे. कसला फायदा? मोरोपंतांनी विचारले. फायदा आहे तर? जर खरोखरीच बादशहा प्रसन्न झाले तर आम्हाला ते दख्खनची सुभेदारी बहाल करतील. दिल्ली दरबाराची मनसब घेऊन आम्ही मुलखात आलो की आपोआप मिर्झा राजांना शह सुटेल. बादशहा दिल्लीत सुखरूप बसतील आणि त्यांच्या नावाखाली इथलं राज्य पुरं उभं करता येईल. हा काय थोडा फायदा आहे? सारे निरुत्तर झाले. जिजाबाईंचा जीव काळजीने पोखरून गेला. राजांचे सांगणे पटत होते, कळत होते, पण मातेच्या मनाची काळजी त्याने दूर होत नव्हती. त्या म्हणाल्या, राजे, पण धोका केवढा? धोका मुळीच नाही. मिर्झा राजांनी शब्द दिला आहे. ते शब्दाचे सच्चे आहे. त्यासाठी ते हवं ते करतील. त्यांची आम्हाला खात्री आहे. मिर्झा राजांच्या शब्दाखातर तरी औरंगजेब आम्हाला जीव मोलानं जपेल. त्याला जपावंच लागेल. मिर्झा राजांना डावलणं औरंगजेबालाही पेलणार नाही. ती खात्री नसती तर आम्ही होकार दिलाच नसता. सारे निरुत्तर झाले. राजांना फार दिवसाची उसंत नव्हती. दुसऱ्या दिवशी राजे गडाबाहेर पडले. राजे आपल्या गडांना अचानक भेट देत होते. गडांची पाहणी करीत होते. किल्लेदारांना सांगत होते, हुशारीनं राहा. रात्रंदिवस जागता पहारा ठेवा. अकस्मात हल्ला आला तरी न डरता हल्ल्याला तोंड द्या. मासाहेबांची आज्ञा होईल ती काटेकोरपणे पाळा. आजवर जसे वागत आला तसेच आम्ही आहो असं समजून वागा. गड राखला तर तुमच्या गुणाचं चीज होईल. हेळसांड झाली तर गय केली जाणार नाही. आपल्या मुलुखाचा कारभार नीट लावून राजे मोरोपंतांसह राजगडावर आले. राजांनी आपली सारी विश्वासातील माणसे गोळा केली. त्यात येसाजी, तानाजी, प्रतापराव गुजर, फिरंगोजी नरसाळा, हिरोजी फर्जंद, निराजी रावजी, त्र्यंबक सोनदेव अशा साऱ्यांना बोलावून राजांनी राज्याची निर्वानिरव केली. राज्याचा कारभार मुखत्यारी जिजाबाईंच्या हाती सोपवला. मोरोपंत पिंगळे पेशवे, निळो सोनदेव मुजुमदार आणि नेताजीनंतर सेनापती बनलेले प्रतापराव गुजर यांना राज्यकारभार सांगितला. आरमाराचा सुभा दर्यासारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी यांच्यावर सोपवला. राजांची निर्वानिरव पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. राजे युवराजांच्या सह जाणार या कल्पनेने जिजाबाई घायाळ बनल्या होत्या. वार्धक्याची सावली जिजाबाईंच्यावर पडली होती. जिजाबाई म्हणाल्या, राजा, अरे तू नाहीस, संभाजी नाही तर या कारभाराला काय करायचं? हा मासाहेब, असं म्हणू नका. आम्ही माघारी येऊ, सुखरूपपणे येऊ, पण आमच्यापेक्षा राज्य मोलाचं. ते टिकवायला हवं. जेव्हा आम्हाला कळत नव्हतं तेव्हा सदरेवर बसूनच कारभार चालवणाऱ्या मासाहेबांची आज गरज आहे. ती उणीव तुम्ही भरून काढायला हवी. मोरोपंतांनी विचारले, राजे, आपल्याबरोबर? ते सांगायचं राहिलं. आमच्याबरोबर रघुनाथ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर, मदारी मेहतर, बाजी जेधे, निराजी रावजी, सबनीस ही मंडळी येतील. कवी परमानंदांनाही आम्ही बोलावलं. ज्यांची नावे घेतली ते धन्य झाले, पण येसाजी, तानाजी, फिरंगोजी
यांच्यासारखी मंडळी नाराज झाली. राजे म्हणाले, फिरंगोजी, इथं राज्य आहे, ते राखायला हवं. ते काम तुमचं. तानाजी, येसाजी, प्रतापराव, तुम्ही ही जबाबदारी पेलली पाहिजे. मासाहेबांना जपलं पाहिजे. गरुडाच्या नजरेनं मुलखावर नजर ठेवा. सावधगिरीनं राहा. राजांनी 350 माणसांची निवड केली होती. एकूण एक माणूस पारखून घेतला होता. त्यात अनेक नजरबाज सामील करून घेतले होते. पालख्यांचे भोई आणि सामानाची वाहतूक करणारे यातही माणसांची पारख झाली. राजांना सोबत करण्यासाठी म्हणून नेमणूक झालेले जानी बेग आणि तेजसिंग कछवा गडावर हजर झाले. प्रयाणाचा दिवस जवळ येत होता. जिजाबाईंनी शास्त्र्यांना विचारून मुहूर्त काढला होता. फाल्गुन शुद्ध नवमीला राजे निघणार होते. गडावरच्या सर्व दैवतांना अभिषेक झाले. राजवाड्यात सामानाची बांधाबांध चालू होती. संदुका पेट्या भरल्या जात होत्या. संभाजीराजे प्रवासाच्या कल्पनेने आनंदले होते. मोठ्या उत्साहाने सारी गडबड ते पाहत होते. राजांच्या महाली मनोहारी राजांचे कपडे संदुकीत भरत होती. सोयराबाई नजर ठेवीत होत्या. सोयराबाई एक पेटी हाती देत म्हणाल्या, मनोहारी, टोपाच्या खणात ही पेटी ठेव. शिरपेच आहे, पण स्वारींना सारं सापडेल का? आत्ताच कुठं काय ठेवलं हे माझ्या लक्षात नाही. महादेव आहे ना संगती, मनोहारी म्हणाली. त्याला सारं समजावून सांगेन. खरं सांगू का राणी साहेब, त्यांना ह्या कपड्यातलं काही कळत नाही. कपडे काढून द्यावेत तेव्हा कळतं. कपड्यातलंच काय, पण संसारातलंही काही कळत नाही. सोयराबाई निश्वास सोडून म्हणाल्या. त्याच वेळी कानांवर आवाज आला, छान बोलणी चाललीत तुमची. दोघी झटकन ताट झाल्या. गडबडीने पदर घेतले गेले. राजे हसत आत आले. आडून ऐकलं की निंदाच कानी पडते याचं प्रत्यंतर आज आलं. दोघी लाजून हसल्या. दोघींच्याकडे पाहत राजे म्हणाले, आम्ही एवढा राज्याचा खटाटोप करतो आणि आम्हाला साधं कपड्यातलं कळत नाही. सोयराबाईंनी मान वर केली. त्या म्हणाल्या, मग सांगा पाहू, जांभ्याचे आणि अंगरख्याचे किती जोडे घालायचे? त्यात जरीबुंदी किती, रंगीत किती, साधे किती, बंदाचे किती आणि गोफाचे? बस बस बस, राजे एकदम म्हणाले. आम्ही हरलो. जर आमचा महादेव एवढी उसाभर करीत असेल तर आम्ही परत येताच त्याला मुजुमदार करून टाकू. असल्या किचकट कामात थकत असेल तर सोपं काम देऊ. मनोहारी तोंडाला पदर लावून बाहेर गेली. महालात फक्त राजे आणि सोयराबाई राहिल्या. राजे सोयराबाईंच्या नजीक गेले. सोयराबाई राजांच्याकडे पाहत होत्या. त्यांचा गौरवर्ण, धिटाईची नजर, प्रभावी व्यक्तिमत्व पाहत राजे म्हणाले, राणी साहेब, आम्ही जाणार म्हणून वाईट वाटत नाही. वाईट? ते कशासाठी? जाणं भाग आहे म्हणून जाता. हे सारांनाच कळत नाही. राजे बोलून गेले. मला खोटं वागायला येत नाही. सोयराबाई हसून म्हणाल्या, तसं पाहिलं तर एरवी देखील कुठं एका जागी राहणं होतं. आम्हा बायकांना त्याची सवयच असते. तेही खरंच. राजांनी होकार दिला. साऱ्यांनाच काळजी वाटते बाळराजांची. आपल्यापेक्षा का बाळराजे जास्त? भलतीच सोंग करतात. सोयराबाई उत्साहाने बोलत होत्या, पण राजे कुठेतरी व्यथित होत होते. का हे त्यांना कळत नव्हते. राजे सावरून म्हणाले, राणी साहेब, आपण थोरल्या. आता मासाहेब थकल्या. तुम्ही आता दप्तरी लक्ष देत जा. मासाहेबांच्या बरोबर कारभाराला मदत करीत चला. मासाहेबांना आवडलं तर करीन की. मी सांगेन, राजांनी आश्वासन दिलं. मी जाते म्हणून सोयराबाई थांबल्या. राजे नजीक गेले. त्यांनी सोयराबाईंच्या खांद्यावर हात ठेवले. ते म्हणाले, राणी साहेब, काही हवं का? कसं सांगावं तेच कळत नाही. उत्तरेला अत्तर चांगली मिळतात म्हणे. सवड झाली तर आणावीत. राजे हसले. त्या हसण्याने दचकून सोयराबाईंनी विचारले,
माझं काही चुकलं का? छे, मुळीच नाही, राजे गडबडीने म्हणाले. आपलं काम करण्यात आम्हाला आनंद वाटेल. पहा हं, विसराल. आम्ही मुळीच विसरणार नाही. आमच्या साऱ्या प्रवासात एवढं एकच सुगंधी काम आहे, ते कसं विसरणार? सोयराबाई लाजल्या आणि क्षणात महाला बाहेर गेल्या. राजांचे उसने हास्य जागच्या जागी विरून गेले. दप्तरीची निर्वानिरव करून झोपायला जाण्यास खूप उशीर झाला. दिवसाच्या श्रमांनी थकलेले राजे आपल्या महाली आले. समया तेवत होत्या. काही वाती विझल्या होत्या. राजांच्या डोळ्यांवर झोप तिष्ठत होती. राजे पलंगाकडे जात होते. राजांच्या पलंगाजवळ कोणीतरी बसले होते. राजांनी जवळ जाताच ओळखले. कोण? राजांनी विचारले. पुतळा. पुतळाबाई उभ्या राहिल्या. राजे जवळ गेले. पुतळाबाईंचा चेहरा आपल्याकडे वळवीत ते म्हणाले, पुतळा, काय झालं? पुतळाबाईंना हुंदका फुटला. त्यांचे सारे अंग गदगदत होते. राजांनी पुतळाबाईंना जवळ घेतले. राजांचा हात पाठीवरून फिरत होता. राजे म्हणाले, वेडी का तू? पुस डोळे. आम्ही परत येऊ, काळजी करू नको. पुतळाबाईंनी डोळे पुसले. राजे म्हणाले, पुतळा, मी उद्या निघणार. तू भेटलीस, बरं झालं. मला विचारायचं होतं. काय? तुझ्यासाठी काय आणू? आणाल? पुतळाबाईंनी विचारले. हो, सांग ना. माझी शपथ. तुझी शपथ. आता तर झालं. राजे पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंची नजर उंचावली. राजे म्हणाले, सांग ना. आपण सुखरूप यावं एवढं बोलून पुतळाबाईंनी हुंदका दिला. राजे सुन्न झाले. म्हणाले, फार कठीण काम सांगितलंस पुतळा. ठीक आहे, आम्ही जरूर ते पार पाडू, पण त्यालाही अट आहे. पुतळाबाईंनी चमकून वर पाहिलं. राजे हसत म्हणाले, रडायचं नाही, उपवास तर मुळीच करायचे नाही. काहीतरीच. वा, काहीतरीच कसं? आम्ही शब्द पाळण्यासाठी यायचं तेव्हा आपला माणूस तरी दिसायला हवा ना. काही धाड होत नाही मला. पुतळाबाई म्हणाल्या, जाते मी. रात्र फार झाली, दर्शन घेण्यासाठी थांबले होते. पुतळाबाई वळल्या. राजांनी हाक मारली, पुतळा. जी. पुतळाबाई वळल्या. एक काम करशील? आज्ञा. राजांचा आवाज घोगरा बनला. ते म्हणाले, मासाहेबांचं वय झालं, थकल्यात त्या. त्यांना सांभाळायला, धीर द्यायला कुणीतरी हवं. तू त्यांना जप. तुझ्यामुळं मी निश्चिंत राहीन. करशील? एवढा विश्वास टाकतात सोनं झालं माझं. पुतळाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी क्षणभर राजांच्याकडे पाहिले आणि त्या झरकन निघून गेल्या. समयीच्या उजेडात दिसलेल्या त्या नेत्रांच्या दर्शनाने राजांना केवढा धीर आला तेच आठवीत राजे झोपी गेले. पहाटे स्नान आटोपून पूजा करून राजे महालात आले. मनोहारी तेथे उभी होती. राजांनी सांगितले, मनोहारी, देवाच्या पेटीत माझं पूजेचं स्फटिकलिंग ठेव. जी. मनोहारीने देव्हाऱ्यातले स्फटिकलिंग उचलले आणि राजांच्या पूजेच्या पेटीत ठेवले. राजे कुठेही गेले तरी त्यांच्याबरोबर ते लिंग सदैव असे. मनोहारीने पेटी बंद केली. राजांनी विचारले, मनोहारी, सामान गेलं? जी. सगळं सामान पहाटेच गडाखाली गेलं. मी जाऊ? हो. मनोहारी पुढे आली. चटकन तिने राजांचे पाय शिवले. नकळत राजांचा हात क्षणभर तिच्या मस्तकावर विसावला. मनोहारी उभी राहिली. तिचे अश्रूंनी भरलेले डोळे पाहताच राजे म्हणाले, काळजी करू नको मनू. आम्ही सुखरूपपणे परत येऊ. तुझ्यासारख्या अश्राप जीवाची आशा वाया जाणार नाही. मासाहेबांना जपा. राजे महालातून खाली आले. संभाजीराजे जिजाबाईंच्या महाली हजर होते. दागिन्यांनी सजलेले राजे बोलले, शाही दरबाराचा थाट दिसतो खरा. बाळराजांचा हात धरून राजे देव्हाऱ्याजवळ गेले. जमिनीला मस्तक टेकून दोघे पाया पडले. राजे मासाहेबांच्या जवळ आले. परत त्यांचे मन भारावले. जिजाबाई घायाळ नजरेने पाहत होत्या. काही न बोलता राजांनी मासाहेबांच्या पायांवर मस्तक टेकवले. उठत असतानाच ते जिजाबाईंच्या कुशीत ओढले गेले. शिवबा. जिजाबाई उद्गारल्या.
राजे कष्टाने मिठीतून मोकळे झाले. मासाहेब, चिंता करू नका, आम्ही परत येऊ. बोलून चालून शत्रू घरात आम्ही जातो आहोत. अनेक बातम्या उठतील, पण त्यांनी घाबरे होऊ नका. धीर घालवू नका. सांभाळा. पोराला जप. काळजी करू नका मासाहेब. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि राजे म्हणाले, येतो आम्ही. राजे वळणार तो जिजाबाई म्हणाल्या, राजे थांबा. जिजाबाईंनी शाल आणली आणि राजांच्या हाती दिली. हे काय, शाल कशाला? राजे, बाळराजे माझ्याजवळ झोपतात ना, त्यांची ही शाल. पण उकाडा असणार. या शालीखेरीज बाळराजांना चांगली झोप येत नाही. राजांनी शाल घेतली आणि बाळराजांसह ते महालाबाहेर पडले. राजे आपल्या सारंजामासह वाटचाल करीत होते. उन्हाळ्याची सुरुवात झाली. बाळराजे बरोबर असल्याने राजांचा प्रवास जरा धीमेपणाने चालला होता. राजांना वाटेतच औरंगजेबाचे फरमान मिळाले. इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे. खातरजमेने यावे, म्हणजे भेटीअंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल. सदर फरमानाबरोबर राजांना खास पोशाख पाठवला होता. राजांना ते पत्र व पोशाख पाहून खूप समाधान वाटले. वाटेवर जिथे राजांचा मुक्काम पडत होता तेथे मोगल अधिकारी सामोरे येत होते. राजांच्या काबिलाला दाणापाणी पुरवत होते. औरंगजेबाने आपले कुल फौजदार व महाल मोकासे यांना तशी ताकीदपत्रे आधीच लिहिली होती. खुश शहजादे यांच्याप्रमाणे अदब चालवावी, खुद्द शहजादे यांच्याप्रमाणे अदब चालवावी, असा औरंगजेबचा सर्वांना हुकूम होता. त्यामुळे कष्ट न होता राजांचा प्रवास होत होता. राजे दरमजल करीत औरंगाबादेच्या नजीक आले. शिवाजी राजा येतो आहे हे कळताच साऱ्या औरंगाबादेचे कुतूहल जागृत झाले. राजे याच्या दिवशी शिवाजी राजांना पाहायला रस्त्यावर हजारोंची गर्दी जमली. साऱ्यांचे लक्ष वेशीकडे लागले होते. तोवर हकाटी उठली, आला आला. औरंगाबादेच्या सुभेदाराचे स्वार दौडत नगरात प्रवेश करते झाले. हटो हटो म्हणत ते दौडत रस्त्यावरून पुढे गेले आणि वेशीतून आघाडीचा हत्ती प्रवेश करता झाला. चांदीच्या दागिन्यांनी सजलेल्या त्या हत्तीच्या पाठीवर चांदीचा हौदा होता. त्या हौद्यावर शिवाजीचे भगवे निशाण फडकत होते. भगव्या निशाणावर जरीच्या कशिद्याने काढलेले सूर्यचंद्र नजरेत भरत होते. आघाडीच्या निशाणापाठोपाठ रक्षक स्वार येत होते. स्वारांच्या देखण्या घोड्यांची खोगिरे सुद्धा सुवर्ण चांदीच्या जराने मढवली होती. स्वारांच्या मागे रुबाबदार कपडे केलेले पायदळ येत होते. त्याच्या मागून खास पालखी येत होती. राजे पालखीत बसले होते. सर्व पालखी नक्षीदार चांदीच्या पत्र्याने मढवली होती. पालखीचे खूर व कळस सुवर्णाचे होते. बाळराजांची तसलीच पालखी पाठीमागून येत होती. पालखीचे सर्व भोई एकाच वेशाचे होते. त्यांची तुर्की पागोटी लक्ष वेधून घेत होती. आपल्या दुडक्या चालीने पालखी तोलीत ते जात होते. दोन्ही पालख्यांबरोबर स्वार आणि सशस्त्र दळ तळपत्या तलवारी, लांब नळ्यांच्या बंदुका घेऊन चालले होते. ऊन लागू नये म्हणून झालरीची आबदागीर धरलेले 2 सेवक पालखी मागून जात होते. त्या 2 पालख्यांच्या मागे राजांच्या खास माणसांच्या अनेक पालख्या चांदीचे हौदे असलेल्या 2 हत्तींनी चालत होत्या. सामानांचे उंट बैल येत होते ते वेगळेच. औरंगाबादेचे नागरिक राजांना निरखित होते. गव्हाळ वर्णाचे देखणे स्वरूप पाहून नागरिक तृप्त होत होते. पाठीमागच्या पालखीतील बाळराजांनी आपल्या अप्रतिम देखणेपणाने साऱ्यांची मने काबीज केली. बाळराजांना पाहून अनेक हिंदू स्त्रियांनी उभ्या जागी कानशिलांवर बोटे मोडली. औरंगाबादेचा सुभेदार सफशिकन खान मोठा मगरूर होता. शिवाजी राजांच्या बद्दल आलेले फरमान त्यालाही पोहोचले होते. पण तिकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः राजांच्या स्वागताला न जाता त्याने आपल्या पुतण्याला राजांच्या स्वागताला पाठवले. त्याच्या मते एका जमीनदार मराठ्याला एवढा मान पुष्कळ होता. खानाच्या पुतण्याने राजांचे वेशीत स्वागत केले आणि सांगितले, सुभेदार,
सफशिकन खानांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. सुभेदार साहेबांनी आपल्याला सुभेदार महाली भेटण्याची विनंती केली आहे. राजे ऐकत होते. त्यांनी विचारले, सुभेदार बिमार तर नाहीत? अल्लाच्या कृपेनं त्यांची तब्येत ठीक आहे. तुम्ही आमच्या मुक्कामाची वाट दाखवा. आपण सुभेदारांच्या घरी येत नाही? खानाच्या पुतण्याने विचारले. नाही, आम्ही आमच्या मुक्कामावर जाणार आहोत. पालखी चालू लागली. सुभेदाराचा पुतण्या मार्ग दाखवण्यासाठी आपल्या स्वारांशी पुढे धावला. राजांच्यासाठी मोकळ्या केलेल्या शाही बागेतल्या महालात राजे पोहोचले. महालाभोवती राजांच्या इतर मंडळींकरिता तंबू डेरे उभारले होते. राजांना मुक्कामावर सोडून सुभेदार पुतण्या सुभेदारांकडे धावला. सुभेदार आपले अधिकारी गोळा करून राजांची वाट पाहत होता. पुतण्याने घडलेला प्रसंग सांगितला. सुभेदार ते ऐकून थक्क झाला. खुद्द शहजादा येतो आहे असे समजून राजांची बडदास्त ठेवावी असे औरंगजेबाने फरमान का काढले ते सुभेदाराला समजले. चूक झाली होती. शिवाजीने वर कळवले तर कदाचित इतराजी होण्याचा संभव होता. सफशिकन खानाची सारी घमेंड उतरली. सारे अधिकारी घेऊन तो शाही बागेकडे धावला. अत्यंत अदबीने त्याने राजांची भेट घेतली, नजराणे लावली. त्याबद्दल राजांनी समाधान व्यक्त केले. एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी सुभेदाराच्या घरी पाहुणचाराला येण्याची राजांनी आनंदाने मान्य केले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजे सुभेदाराकडे गेले. राजांच्या विनयशील स्वभावाने साऱ्यांच्यावर राजांची छाप पडली. राजे काही दिवस औरंगाबादेस राहिले. राजांनी विश्रांती घेतली आणि पुढचा प्रवास सुरू केला. सुभेदार शहराबाहेर पर्यंत राजांना पोहोचवायला आला होता. हवा प्रसन्न होती. राजे आपल्या नजरेने सारा मुलूख निहाळीत होते. पालखी एका चालीने जात होती. बाळराजे त्यांच्या पालखी बरोबर जाणाऱ्या हिरोजी फर्जंदला अनेक प्रश्न विचारून भांडावीत होते. राजांच्या नजरेत दौलताबादेचा किल्ला दिसू लागला. नजीक येणाऱ्या किल्ल्यावर राजांची नजर स्थिर झाली होती. सपाट मुलखामध्ये तो किल्ला आपल्या ऐश्वर्याने उंचावला होता. खंदकानी वेढलेला ताशीव कड्यांनी सजलेला तो भव्य किल्ला राजांच्या नेत्रांचे पारणे फेडीत होता. हिंदूंची दुसरी शाही येथेच नांदली होती. कथा कीर्तनात दंग झाली होती. एकावर एक टप्पे घेत चढलेल्या या किल्ल्याच्या शिखरावर फडकणारे हिरवे निशाण पाहून राजांचे मन व्यथित झाले. विजयनगरच्या साम्राज्याची धूळधाण झाली. दौलताबादेच्या साम्राज्यावरून मोगली वरवंटा फिरला. केवढी वैभव संपन्न साम्राज्य नाश पावली. कोणामुळे? का? राजांच्या मनात विचार आला. आपल्याही स्वप्नाची ही गत व्हायची नाही ना? त्या विचाराबरोबर राजांचे अंग थरकापून उठले. एक निश्वास बाहेर पडला. दौलताबादेसमोर किल्लेदार राजांच्या स्वागतासाठी उभा होता. पण राजांनी तेथे मुक्काम केला नाही. व्यथित राजांच्या कानांवर धक्का देणारी बातमी आली. नेताजी आदिलशाही सोडून मिर्झा राजांना मिळाले होते. औरंगजेबाने त्यांना 5,000 मनसब देऊ केली होती. त्या बातमीने राजे दुःखी बनले होते. बराच वेळ काही न बोलता विचार करीत होते. भल्या पहाटे राजांनी मुक्काम हलवला. राजे निराजी पंतांना म्हणाले, पंत, वाटेत घृष्णेश्वर दैवत लागतं. आम्हा भोसल्यांचं कुलदैवत. तिथं एक मुक्काम करावा असं वाटतं. चांगली इच्छा आहे राजे. निरोजी पंतांनी मान डोलवली. काही शिबंदीचे स्वार घृष्णेश्वराकडे दौडले. घृष्णेश्वर मंदिर जसे जवळ येऊ लागले तसे राजे अधीर बनले. पालखी थांबवली गेली. राजे पाय उतार झाले. बाळराजांना ते म्हणाले, बाळराजे, इथून घोड्यावरून जावं असं आमच्या मनात आहे. तुम्ही येणार? येऊ ना आबासाहेब. घोडी आणली गेली. गर्दराईने सुशोभित झालेले डोंगर, गार वारा यामुळे साऱ्यांची मने प्रसन्न होती. तेजसिंह कछवाह राजांच्या जवळ आला. तो म्हणाला, राजासाहेब, बादशहांची ही आवडती जागा. औरंगाबादेला जेव्हा शहेनशाह सुभेदार होते तेव्हा नेहमी इथं छावणी करीत. ही जागा फार आवडली असं म्हणत.
राजांनी सभोवार नजर फिरवली आणि ते म्हणाले, खरोखरीच चांगली जागा आहे, पण तेजसिंहजी, जागा उगीच आवडत नाही, त्या जागेची काहीतरी नातं असावं लागतं, तेव्हाच अशी ओढ असते. आम्ही समजलो नाही, तेजसिंह म्हणाला. आम्हाला तरी कुठं माहीत आहे, या जागेशी बादशहांचा काहीतरी ऋणानुबंध असावा, असं उगीच आम्हाला वाटलं. चल. डोंगर पायथ्याला वसलेल्या घृष्णेश्वराचा कळस दिसू लागला. हीच ती भोसल्यांची पुण्यभूमी, भोसल्यांचे कुलदैवत. राजांनी बालराजांच्या सह देवदर्शन घेतले, घृष्णेश्वराला अभिषेक केला, दान केले. घृष्णेश्वराच्या परिसरात राजांचे मन तल्लीन झाले. पूजा आटोपून जेवणे व्हायला 2 प्रहर झाली. राजे बालराजांच्या सह देवळावर फरशीवर बसले होते. निराजीपंत सोवळे बदलून आत आले. राजे निराजीपंतांना म्हणाले, पंत, खूप बरं वाटलं नाही? जागाच तशी आहे, स्वयंभू स्थान आहे ना, निराजीपंत सांगत होते. राजे, येथूनच जवळ डोंगरात फार देखण्या गुहा आहेत म्हणे. जवळ असतील तर पाहूया ना, राजे म्हणाले. पण तेथे वन्यश्वापदांची वस्ती असते असं म्हणतात. मग काय ती खातात की काय? हिरोजी फर्जंद म्हणाला. 4 पलोते संग घेतले की झालं. चला बाळराजे, म्हणत राजे उठले. गर्दराईने माखलेल्या जंगलाकडे सारे चालत होते. घृष्णेश्वराचा वाटाड्या वाट दाखवित होता. रानातली नाना रंगाची पाखरे बाळराजांचे लक्ष वेधून घेत होती. डोंगराची चढण लागली, वाट गर्द सावलीतून येत होती. सूर्य माथ्यावर असूनही सूर्याचे किरण जमिनीवर पडत नव्हते आणि एकदम झाडी संपली. नकळत साऱ्यांची पावले थांबली. समोरचे दृश्य अवाक करणारे होते. चारी बाजूंनी जंगल तुटले होते आणि कड्यातून कोरलेल्या गुहा नजरेत येत होत्या. लक्ष खेळत होते. मोठ्या गुहेवर गुहेच्या द्वारी अजस्त्र कोरी भत्ती उभे होते. वाटाड्या म्हणाला, ते कैलास मंदिर तेवढंच मोकळं आहे. बाकीच्या गुहांच्या वाटा खराब झाल्या, पण सर्व गुहात हेच बघण्यासारखं आहे. जसजसे राजे नजीक जात होते तसतशी कैलासाची भव्यता नजरेत भरत होती. कैलासाच्या दरवाजावरील द्वारपाल दैवते पाहत राजे मंदिर प्रवेश करते झाले. जिकडे पाहावे तिकडे भव्य शिल्पे उभी होती. समोरच्या शिल्पाकडे राजे पाहत राहिले. कैलासावर पार्वती श्री शंकराच्या मांडीवर बसलेली. बाजूला सर्वजण उभे आणि कैलास हलविण्याचा प्रयत्नात घडलेला रावण. नकळत राजांचे हात जोडले गेले. राजे उद्गारले, धन्य तो तपस्वी रावण. आईच्या पूजेसाठी खुद्द कैलासाला हात घालण्याचं त्याचं धारिष्ट. हे कोण कलावंत की ज्यांचे हात एवढी कुशल कामगिरी करण्यात समर्थ होते? फार पूर्वी श्रमण, यती, मुनी, यक्ष, गंधर्व आणि हिंदू साधू यांनी विश्वकर्म्याच्या मदतीनं ही शिल्प कोरली असं म्हणतात, वाटाड्याने सांगितलं. साधुत्वाखेरीज हे भाव उमटतील कसे? राजे बोलून गेले. वा, निराजीपंत, इथं आम्हाला आणून जीवनाचं सार्थक केलं. आज आम्ही धन्य झालो. भारावलेल्या मनाने राजांनी सर्व मंदिर पाहिले. केव्हा वेळ गेला तेही कळले नाही. सूर्यास्त झाल्याची जाणीव राजांना देण्यात आली. राजे मंदिरातून बाहेर पडले. घृष्णेश्वराजवळ राजे आले तेव्हा चांदणे फाकले होते. हवेत गोड गारवा होता. भोजन करून सारे उघड्यावर झोपले. राजांच्या शेजारी बाळराजांची गादी होती. बाळराजे केव्हाच झोपी गेले होते. देवळाच्या अंगणात शेकोटी पेटली होती.